की ते बोलतात ना की हक्काचा एक खांदा आपल्या लाखो वेदना संपवत असतो, आपल्या लाखो वेदना संपवत असतो, आणि तोच हक्काचा खांदा ही विश्वास अकॅडमी महाराष्ट्रातील तमाम गरीब विद्यार्थ्यांसाठी एके दिवशी नक्की बनणार. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. बघा, खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर मुंबई येथे मुंबईचं शेवटचं ग्राउंड राहिलेलं आहे. अशी परिस्थिती आहे की जेव्हा फोनवर बोलतो तेव्हा जे काही व्यथा असते ती व्यथा ऐकून सांगू शकत नाही. तुम्हालाही माहित असेल, तुम्ही करताय. तर बघा, एक सिरीज सुरू केलेली आहे. ठीक आहे, आज त्याचा पहिला लेक्चर आहे. ठीक आहे, पहिला लेक्चर गणिताची असणार आहे आणि मराठीची असणार आहे. जास्त वेळ घेणार नाही, डायरेक्ट आपण काय करणार आहे, सुरुवात करणार आहे. ठीक आहे, गणिताची असणार आहे, जास्त वेळ याच्यावर काही सांगणार नाही. आता इथे लिहिलेलं आहे, याच 10 प्रश्नावर वार करा. पण प्रश्न असे असणार आहेत की तू म्हणशील खरंच सर. ठीक आहे, प्रत्येक सिरीज मध्ये आणि तुझ्या असणार. त्यानंतर मराठीचेही असणार आहेत, जे तुमच्या पोलीस भरतीला खरंच महत्वाचे असतील असेच प्रश्न मी घेऊन आलेलो आहे. जास्त वेळ न घेता करूया आपण सुरुवात. बघा, पहिलाच प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर. काय म्हणतो की एक विक्रेत्याने एक कपाट -20% नफ्याने विकले. जर त्याने ते कपाट -25% ने विकले असते तर त्याला 50 रुपये जास्त मिळाले असते. तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती? वर्धा चालक पोलीस भरती 2019 ला विचारलेला प्रश्न आहे. कसा सोडवायचा? बघा, कोणतीही मी इथं तुम्हाला कोणतीही कन्सेप्ट सांगणार नाही, काय नाही. प्रश्न कसा हँडल करायचे काही सेकंदात, 10 सेकंदाच्या हा एवढा मोठा प्रश्न सोडवता येतो. आपल्याला काय म्हणलं? 20% नफा, आणि परत काय म्हणलं? 25% नफा. ठीक आहे, मग दोन्ही पण नफा आहेत. बघा, 20% काय आहेत? नफा आहे, आणि नंतर काय आहे? 25% काय आहे? नफा आहे. मला सांगा किती रुपये जास्त भेटले रे? 5% जास्त भेटले. किती टक्के? 5. 5 नसून उदाहरणात किती दिले? 50 रुपये. आपल्याला काय पाहिजे? खरेदी किंमत, म्हणजे 100%ची काय पाहिजे? किंमत पाहिजे. 5 ने भाग द्या, 5 10 50, याची 10 पट करा, म्हणजे ती किती रुपये असणार आहे? 1000 रुपये. 1000 रुपये म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. काय होतं याच्यामध्ये? बघा, ह्या सर्व कन्सेप्ट शेवटी तुम्हाला सांगेल कुठे भेटतील काय. लक्षात प्रश्न समजला असेल, आणि याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनवर फ्री पीडीएफ, फ्री लेक्चर आहे त्याच्यावर भेटेल, किंवा टेलिग्रामलाही मी शेअर करेल. पुढचा प्रश्न. एका सभागृहात खुर्च्यांच्या 35 रांगा आहेत. प्रश्न कसा विचारलाय ते बघा आणि सोडवायचा प्रयत्न करा. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. तर त्यांनी एकूण खुर्च्या नाही विचारल्या, त्यांनी विचारल्या 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील. काय विचारलं? 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील. मग एकूण खुर्च्या असल्या तर कसं सोडवायचं? असं काही आलं तर काय करायचं? बघा, वर्धा चालक हा पण प्रश्न 2019 ला. बघा, प्रत्येक प्रश्न असणारे तुमच्या एक्झामला. आता हे सर्व प्रश्न कुठून आले? तर माझा टेलिग्राम चॅनेल जो आहे विश्वास अकॅडमी, हे जो चॅनेल आहे त्या चॅनेलवर विद्यार्थ्यांनी टाकलेले हे डाऊट आहेत. तुमचे पण काही डाऊट असतील, तुमचेही काही असतील की सर मला हे जमले नाहीये, तर ते ग्रुपला टाका. ते सर्व एकत्र करून मी ही सिरीज चालू केली आहे 10 कदम. लक्षात? हा, याच प्रश्नांवर वार करायचं. चला, एका सभागृहात 35 रांगा आहेत. बरोबर आहे? किती आहेत? 35 आहेत. मग बघा, आता जर आपण बघितला तर बघा, एक पहिली रांग आहे, दुसरी आहे, ठीक आहे, तिसरी आहे, चौथी आहे, डॉट डॉट डॉट, अशी इथपर्यंत किती आहेत? 35 रांगा आहेत. असं कोण म्हणतंय? असं तो प्रश्न म्हणतोय. ठीक आहे, मग पहिल्या रांगेत त्याचं म्हणणं आहे 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 आहेत, तिसऱ्या रांगेत 24 आहेत. बघा, आपल्याला जर एकूण खुर्च्या काढायच्यात का? नाहीये. आपल्याला काय काढायचे? बघा, इथे एक लिहितो मी. आपल्याला 25वा, बघा इथं 25वा आहे, बरोबर आहे. या 25व्या मध्ये किती खुर्च्या असतील हे आपल्याला काढायचं आहे. कन्सेप्ट नेहमी समजून घ्या. बघा, कोणताही फॉर्म्युला लावायची गरज नाहीये. ठीक आहे, आता बघा, मला समजा हे दुसरं पद काढायचं आहे, बरोबर आहे. हे 22 मला जर दुसरं पद काढायचं आहे, बरोबर आहे. 22 मला माहित नाही आहे की नाहीये, पण मला हे काढायचं. बघा, जर आपण बघितलं तर प्रत्येकामध्ये फरक कितीचा येतोय? 2-2चा फरक येतोय. कितीचा येतोय? 2-2चा फरक येतोय. मला आता बघा, उदाहरणार्थ मला हे दुसरं पद काढायचे किती आहे? जे 22 आहे. किती आहे? 22 आहे. मग मी काय करणार? बघा, दुसरं पद काढण्यासाठी मी काय करणार? हे 2 आहेत, बरोबर आहे. दुसरं पद काढायचं आहे म्हणून 2 लिहिलं, त्यामधून 1 वजा केला, आणि गुणिले जो काही फरक असतो तो केला. मग बघा, जो काही फरक असतो तो केला, मग 2 मधून 1 गेला, 1, 2 मधून 1 गेला, 1, गुणिले 2 झाले किती? 2 झाले. काय केलं? बघा, दुसरा पद आहे म्हणून 2 लिहिलं, त्याच्यामधून 1 वजा केला, त्याच्यामधून 1 वजा केला, आणि गुणिले 2 केलं, आणि याच्यामध्ये जो काही पहिला पद आहे तो ऍड करा. किती आलं? बघा, दुसरा पद 22 आलं. यस या आलं.
आता बघा, आता आपण तिसरं पद काढू. बघा, तिसरं पद जर मला काढायचं असेल, तिसरं पद, तर मी काय करणार? हे 3 मधून काय करणार? 1 वजा करणार, गुणिले फरक करणार, गुणिले फरक करणार. 3 मधून 1 गेला 2, बेके बे बेदोनी 4, किती आलं? 4. आणि ह्या 4 मध्ये पहिलं पद ऍड करणार, किती आलं? 24 आलं. आलं का 24? मला कितवं पद काढायचं? 25. झालं का सोपं? कन्सेप्ट लक्षात आली? कितवं विचारू दे ना, त्यांनी 35 विचारते. मला कितवं विचारलं त्यांनी? 25वं पद विचारलं. काय विचारलं? 25वं पद. मग मी काय करणार? 25 मधून 1 वजा करणार. काय करणार नाही दादा? 25 मधून 1 वजा करणार, गुणिले फरक करणार. 25 मधून 1 गेला 24, 24 चे दुप्पट 48, प्लस प्लस 20 करणार. झाले किती? 40, 50, 60, 68. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 68, पर्याय क्रमांक 3. या 35 रांगेमध्ये एकूण किती खुर्च्या बसतील याचं उत्तर कमेंट मध्ये टाकायचं. काय म्हणलं? किती खुर्च्या बसतील याचं उत्तर कमेंट मध्ये टाकायचं आहे. आणि जर नाही भेटलं हा प्रश्नाचं उत्तर, तर मला कमेंट करायची की सर एकूण खुर्च्या कशा काढायचं सोडून दाखवायचं. नेक्स्ट लेक्चर मध्ये याचं उत्तर देईल. चालेल, पुढे जाऊया. बघा काय म्हणतो, एका आयताची लांबी 3x-3 आहे, रुंदी 2x-1 आहे. जर आयताची परिमिती 72 असेल तर तर त्याचं क्षेत्रफळ किती? काय प्रश्न आहे? प्रश्न बघायचं, क्वालिटी बघायची, कंटेंट बघायचं आणि मग आपल्या प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करायचा. काय आहे? आयत आहे. आयत कसा असतो? आयतासारखा असतो. म्हणजे कसा असतो? आयतासारखा असतो. हा काय आहे? एक आयत आहे. हा हा काय आयत आहे. पुढे बघा त्याचं म्हणणं काय. त्याचं म्हणणं आहे त्याची लांबी आणि रुंदी. आणि ही रुंदी असते, बरोबर आहे? ही रुंदी, ही जर सारखी असेल ही पण सारखी असते, ही सारखी असेल तर ही सारखी असते. यस या नो? बघा, ही किती आहे? 2x-1. ही 2x-1 असेल तर ही पण 2x-1 असेल. ही 3x-3 आहे. ही जर 3x-3 असेल तर ही सुद्धा 3x-3 असेल. आपल्याला काय दिली? परिमिती दिली. परिमिती काय असते? परिमिती काय असते? परिमिती बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय असते? या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, आपल्याला परिमिती दिलेली आहे. परिमिती काय असते? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी असते. लांबी अधिक रुंदी असते. पण एकदम सिंपल आहे, कारण याला जर कन्सेप्टने गेलं तर थोडा कठीण होऊ शकतं. म्हणून आपण याच्यावर मग आपल्याला परिमिती किती दिलेली आहे? 72 दिलेली. किती दिलेली आहे? 72 दिलेली आहे. मग 2 कंसामध्ये लांबी किंवा रुंदी कुठलीही काही घेतलं तरी चालते, बरोबर आहे? मग 3x-3 अधिक 2x-1, 2x-1 आहे. ठीक आहे, मग आता बघा x x एकत्र करा. बघा हे गुणाकारात इकडे भागाकारात येईल. मग 72 भागिले 2 बरोबर काय होईल बे? हा बघा 3x आणि 2x 5x. ठीक आहे, मायनस 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 राहणार आहे. 3 आणि 1 4. किती झाले? 4 झाले. मग आता बघा, आता 2 ने जर भाग दिलं तर बेत्रिक 6, बेसक 12. किती आलं? 36 आलं. किती आलं? 36. 36 आलेला आहे. 36 बरोबर बघा हे 5x. बघा हे 36 लिहिलं, या 36 कुठून आलं? यांनी याला भागलं. ठीक आहे, हे मायनस इकडे येताना प्लस होईल. मग 36 प्लस 4 बरोबर काय आलं? 5x. मग बघा मला डायरेक्ट x ची किंमत भेटेल. हे 40 झालं. 40 ला मला 5 ने भाग द्यायचे. मग x बरोबर 5 8 40. मला x ची किंमत भेटलेली आहे. मला काय भेटली रे दादा? मला x ची किंमत भेटली. मग x ची किंमत भेटली. ह्या दोन्ही गोष्टी जर मला भेटल्या तर मला क्षेत्रफळ काढता येतं. मग बघा x च्या जागी मी किती ठेवलं? 8. 8 एके 8 दोन्ही 16. 16 मायनस 1, 16 मायनस 1 माझी ही किती येणार आहे? ही काय रुंदी किती येणार आहे? 15. किती येणार आहे? 15. कसं केलं समजलं? बघा, 1 च्या जागी 8 ठेवलं, 2 गुणिले 8 किती झालं? 8 एके 8 दोन्ही 16. 16 मायनस 1 बरोबर किती आलं? 15 आलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा इथं मी 8 ठेवलं, 8 24, 8 24, 24 मधून 3 गेलं 21. इथं किती आलं? 21. इथं किती आलं? 21. आता क्षेत्रफळ घ्यायचं का? नाही. क्षेत्रफळ म्हणजे काय असते? या दोघांचा गुणाकार असते. क्षेत्रफळ म्हणजे काय असते? या दोघांचा गुणाकार असते. मग आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. क्षेत्रफळ बरोबर 21 गुणिले 15. 15 एके 15, 15 एके 15. 5 कुठं आहेत? बघा हे 2 पर्याय आहेत. 15 एके 15, 15 30 आणि 1 31. 315. 315 हे काय असेल त्याचं योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 1. बघा हे सर्व डाऊट आपल्याला विचारलेले आहेत. ते डाऊट आपण घेतलेले आहेत. आता तू म्हणशील मग हे कोणत्या जिल्ह्याला विचारले? नाही,
तुम्हाला काय सांगितलं, एकदम क्वालिटी आणि टॉप प्रश्न असतील जे सहसा तुम्हाला कुठं उत्तर भेटणार नाही, आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला हेच प्रश्नांची अडचण येते. ठीक आहे, ही सिरीज असणार आहे. ज्यांना खरंच काही अडचण येत असेल, ज्यांनी खरंच अभ्यास केला असेल, क्लासेस केला असेल, त्यांच्यासाठी हे फायद्याचं ठरणार आहे. चला पुढचा प्रश्न, टॉप 10 प्रश्न असणार आहे. बघा, आजीचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 7.5 पट आहे. किती आहे? 7.5 पट आहे. पुढे त्यांनी काय म्हणलं, त्या दोघांच्या वयातील फरक 52 वर्ष आहे. ओके, तर किती वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 50-18 होईल? बघा, किती वर्षांनी. आता काही जण म्हणेल याला पर्यायातून जा, असं जा तसं जा, काही घेणं देणं नाही. ट्रिक लक्षात घे. ठीक आहे, जेव्हा आपल्या बॅच मध्ये हा टॉपिक झाला तेव्हा या टॉपिकवर जवळजवळ 80 क्वेश्चन घेतलेले आहेत सर्व टाईपचे. बघा, आता मला सांगा 7.5 पट म्हणजे जर मी पॉईंट उडाला तर छेदामध्ये किती येतील? 10 येतील. यस या नो. 5 ने भाग दिला, 5 एके 5, 5 2 10, 5 एके 5, 5 त्रिक 15, नाही नाही 5 5 25, म्हणजे 15/2. किती आलं बघा? 7.5 पट म्हणजे 15/2. 7.5 पट म्हणजे 15/2. ठीक आहे, पट आहे. किती पट आहे? ठीक आहे, असू दे. मग काय करायचं? आता बघा, आता कोण कोण दिलेत? दोघे जण दिलेत. आजी दिलेली आहे. हा हा हा. आजी, खूप प्रेम असते आजीचं नातवामध्ये. आजी आणि मुलगा, बरोबर आहे, मुलगा. काय म्हणलं? आजीचे वय मुलाच्या च्या, ज्याच्यासोबत तिथं डॉट, ज्याच्याशी कम्पेअर केलं तिकडे बाणाचा टोक. कोणाला समजेल नाही समजेल आता त्याला काय करणार? बरोबर, ही कन्सेप्ट आपली आहे. किती पट आहे? 15/2. बरोबर आहे, जिकडे बाणाचं टोक तिकडे अंशामधली संख्या, जिकडे डॉट तिकडे छेदामधली संख्या. दोघांमधला फरक दिला. दोघांमधला फरक किती आहे? 13 आहे. दोघांमधला फरक किती आहे? 13. 13 नसून उदाहरणात फरक किती दिला? 52. 13 चौक 52. मग आजीचं वय 15 न राहता 15ची 4 पट 60. मुलाचं 2 न राहता मुलाचं किती होईल? 4 एके 4, 4 दोन्ही 8. हे कधीचे वय आले? आजचे, प्रेझेंट वय आले. तर त्यांनी काय म्हणलं? किती वर्षानंतर. आता इथे एक्स लावतात, बरोबर आहे. मग काय करतील? 60 प्लस एक्स आणि 8 प्लस एक्स असं करायचं नाही. लक्षात घ्या काय करायचं. इथून विश्वासाची ट्रिक लागू होते. किती वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 50-18 होतील. काय होईल? 50-18. आता 50-18, 5 कोणाचं आहे? आजीचं. 18 कोणाचं आहे? मुलं. त्यांच्या वयाचं गुणोत्तर 50-18 होतील. ओय ओय ओय, हे थोडस उलट दिलेलं आहे. किती वर्षांनी त्यांच्या वयाचं गुणोत्तर 50-18 होतील. आता आजीचे पाठ हे उलट लिहिलेलं आहे. ठीक आहे, आजीचं किती असणार आहे? आजीचं 18 असणार आहे. आजीचं किती असणार आहे? 18 असणार आहे. थोडं टायपिंग मिस्टेक झालेली. आजीचं 18 असणार आहे आणि मुलाचं किती असणार आहे? 5 असणार आहे. थोडं हे लक्षात घ्या. ठीक आहे, 50-18 नाही, आजी सुरुवातीला आहे, मग आजीचं गुणोत्तर आधी पाहिजे, मुलाचं नंतर पाहिजे. थोडं उलट झालं, मग फक्त इथं लक्षात घ्या. ठीक आहे, हा तरी पण मी ते काढून टाकतो लक्षात. नाही तर तू म्हणशील की कसं काय बा, तू उलटच केलोस ना, असं ना तसं. घे बा, बस खुश. हा, सब अवेलेबल आहे आपले. बस काय पाहिजे तुला फक्त सांग. किती? 18/5. आता पुढे बघ काय करायचं. आता काय करायचं बघा, यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. काय रे करायचं बा? तिरकस गुणाकार करायचा. एक्स वापरायचा नाही. काय करायचा? तिरकस गुणाकार. बघा, आता हा जो दुसरा गुणोत्तर आहे त्यांनी पहिल्या गुणोत्तरला गुणायचं आणि ती संख्या समोर लिहायची. 6 × 5 = 30. किती आलं? 300. मग 18 × 8 = 144 असे. 18 × 8 = 144 असे. या दोघांमधला फरक काय? या दोघांमधला फरक. आणि शेवटचा जो गुणोत्तर आहे त्याच्यामधला फरक घ्या. 18 मधून 5 वजा केले तर राहिले किती? 13 राहिले. राहिले किती? 13 राहिले. किती राहिले? 13 राहिले. मग आपल्याला यांच्यामधला फरक किती येतोय? 156. त्याला 13 ने भाग द्या. 13 एके 13 आणि 13 एके 13, 13 दोन्ही 26. किती वर्षानंतर रे? 12 वर्षानंतर. पर्याय क्रमांक 4. याला एक्स घेऊन पण सोडू शकताय, आणि तुम्हाला माहिती आहे एक्स घेऊन सोडवल्यावर काय होईल. मग आपण एक्स वापरतो का? नाही. जिथं गरज आहे तिथं वापरलं जातं. असं नाही की एक्स वापरतच नाही. जिथं गरज आहे, जिथं शाब्दिक प्रश्न असतील, खूप फिरून विचारला असेल तर व्हेरिएबल आपल्याला वापरावं लागतं. हे नियमच आहे, त्याच्याशिवाय प्रश्न सुटत नाहीये. चालेल, चला पुढे जाऊया. इथपर्यंत प्रत्येकाला समजलं?
पुढचा बघा, एबीसी हे एकत्र काम करून 9 दिवसात 5400 रुपये कमवतात. बरं, एसी हे दोघे 5 दिवसात 1880 रुपये कमवतात. तर बीसी हे दोघे 10 दिवसात 3040 रुपये कमवतात. तर सी च प्रति दिवसाची इन्कम किती? प्रश्न कसा आहे तो बघा, किती फिरून विचारला, पण आपण सरळ करायचं. त्यांनी फिरवलं, आपण त्याला फिरवायचं का? तर आपण 10चा दम बघत आहोत. विषयच गंभीर, विश्वास सर तिथं खंबीर. ए अधिक बी अधिक सी यांची टोटल इन्कम आहे 5400 रुपये. ही किती दिवसाची आहे? 9 दिवसाची आहे. मग 954 एका दिवसाची म्हणजे प्रति दिवसाची इन्कम किती आहे? 600 रुपये. प्रति दिवसाची इन्कम किती आहे? 600 रुपये. काही शंका असली तरी विचारणार नाही सर. पुढे बघा, ए आणि सी दिले. कोण दिले? ए प्लस सी. बरोबर आहे, ए प्लस सी किती आहे? 1880. किती आहे? 1880. ए बा किती दिवसाची? 5 दिवसाची. मग 5 त्रिक 15, 5 सता 35 आणि 5 सक 30 किती आले रे? 376. परत काय दिलं आपल्याला? बी सी 10 दिवसाची. बी प्लस सी 10 दिवसाची. 10 दिवसाची 10 ने भाग दिला एका दिवसाची भेटेल 30 40. 30 40 0 0 कट झाला, किती आली? 304. 300. आता प्रश्न नीट बघा, आपण जी मांडणी केली त्या मांडणीकडे जर बारकाईने बघितलं, गॉगल फिगर लागला असेल तर गॉगल लावून पाहिलं तरी पण जबरदस्त असते. ठीक आहे, मग बघा काय करायचं. आता जर आपण बघितलं तर बघा, आपल्याला काय पाहिजे? सी पाहिजे. काय पाहिजे? सी पाहिजे. बघा इथं दोनदा सी आहे. बघा दोनदा सी आहे. हे तिघांची आहे. इथं ए सी बी सी दोनदा आलेला आहे. मग आपल्याला सी भेटेल, पण कधी भेटेल? बघा त्यासाठी या दोघांची बेरीज करा. काय करा? या दोघांची बेरीज करा. मग बघा, ए अधिक बी अधिक, बघा सी 2 वेळा आहे, मग मी त्याला 2C लिहिलं आणि या दोघांची बेरीज केली. बघा 6 4 10 चाल 1 7 आणि 1 8 आणि ही किती आली? 680. किती आली? 680. बघा ए अधिक बी अधिक 2C बरोबर 680. आता यांची मांडणी करा. ए अधिक बी अधिक सी बरोबर किती आली? 600. बघा ना किती सोपं झालं पहा. पटकन उत्तर येईल पाय. तू म्हणशील कसं काय उत्तर आलं? हा बरोबर आहे. मायनस करा, प्लस मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल. 2B मधून सी, 2C मधून 1C गेला, राहिला किती? 1C म्हणजे राहिला किती? सी. आणि 680 मधून 600 गेले, किती झाले? 80. आलं तुमचं सी चं उत्तर. सांगा मला काय लागलं? कुठे गेलं रे? आहे का नाही? 80. पर्याय क्रमांक. सी ची प्रति दिवस मिळकत किती असणार आहे? तर सी ची प्रति दिवस मिळकत किती असणार आहे? 80 रुपये. कसं वाटतंय? पुढे बघा, पुढचा. आता बघा, वर्धा चालक पोलीस 2019 ला प्रश्न पाय कसा आहे? बरोबर आहे, भरभरून मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे, इकडून तिकडून चालला आणि गंगेला मिळाला. पाय प्रतीकला काय घेणं देणं नव्हतं, उगा आपल्या डोसक्याला ताप दिलं. प्रतीक यस या ठिकाणावरून पूर्वेस 15 मीटर अंतर जातो. बघा याच्यामध्ये मी बुद्धिमत्तेची जे प्रश्न असतील तेही घेईन. ठीक आहे, कारण ही सिरीज असणार, फक्त अंकगणित नाही, काही बुद्धिमत्तेचे बी प्रश्न टाकेल. मला जे वाटतील बा विचारले सरला भारीच आहे, मग ते घेऊन टाकेल, त्यात ताण घेऊ नका. बघा 15 मीटर जातो आणि त्यानंतर तो डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो. त्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळून 10 मीटर अंतर चालतो. शेवटी तो डावीकडे वळून सगळीकडे डावीकडे चला 22 मीटर अंतर चालतो आणि क्यू या ठिकाणी जाऊन थांबतो. काय घेणं देणं होतं? जायची. थांबतो. तर त्याच्या मूळ स्थानापासून किती अंतर वरती कोणत्या दिशेला असेल? तो मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल व कोणत्या दिशेला असेल? बरोबर आहे, दिशा माहित पाहिजे, नाही तर तुझी दुर्दशा होऊन जाते. आता यस या ठिकाण कुठेतरी असते बा. यस या ठिकाण आपण धरलं बा, इथं यस हा ठिकाण आहे. बरोबर आहे, इथून तो किती गेला? 15 किमी गेला. गेला 15 किमी गेलेला आहे. काही शंका? लाईट मला मारता येत नाही, एवढं थोडस समजून घे. त्यानंतर तो डावीकडे असा गेला, तो असा. त्याची डावी कोणती? ही का ही? ही. मग तो कुठे जाईल? वरती जाईल. आहे वरती गेला. वरती गेला एवढ्या लवकर नाही, 10 मीटर गेला. किती गेला? 10 मीटर गेला. बरोबर. आता असा गेलेला आहे वरती. आता चालतो. त्यानंतर पुन्हा डावीकडे. डावीकडे म्हणजे परत इकडे जाईल तो. डावीकडे 10 गेला म्हणजे हा 15 येते, याच्यापेक्षा थोडं कमी जाईल. हा 15 आहे ना, मग याच्यापेक्षा थोडं कमी जाईल. 10 गेला. आता तो असा गेलेला आहे 10 व तो शेवटी डावीकडे. डावी म्हणजे आता तो असा चाललाय, तर डावी म्हणजे खाली. खाली तो किती आला? 22 आला. 22. बरोबर, 22 आला.
इकडून असा आला तो 22 आला. किती आला रे बा? 22 आला. ठीक आहे, 22 आला. चालला आणि क्यू या ठिकाणी थांबला. बरं, इथं काय कोणतं ठिकाण आहे? क्यू हे ठिकाण आहे. तर त्याने विचारलं त्याचा मूळ स्थानापासूनचे अंतर किती. हे जरा जास्तच मोठं झालं, याला थोडंसं कमी करू. बरोबर, एवढं 22 घेऊ आपण. बरोबर, इथं क्यू आहे. मग त्याचं मूळ ठिकाण इथं आहे आणि तो आला कुठे? इथं आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं? पाय. हे काय झालं? एक काटकोन त्रिकोण झाला. दिसतोय तुला? डोळ्यात माती पडल्यावानी करू नको. पाय. आता हे 10 असेल, हे 10 असेल तर हे किती असेल? 10च असेल. बरं, तो जेव्हा 10 गेला, इकडे पण इकडे 10 गेलेला आहे, इकडे 10 आणि हे 22 आहे ना रे बा. हे 22 आहे रे, हे 22 22 आहे. बरोबर. आता मला सांगा, हे 10 आहे, हे 10. हे 10 असेल तर हे खाली किती असेल? 10च असणार आहे. हे 10 असेल तर इथं किती असेल? 5 असेल. तेव्हाच या दोघांची बेरीज 15 होईल. बरोबर. या दोघांची बेरीज 15 होईल. मग मला सांगा, हे 10 आहे तर हे किती असेल? 10 असेल. मग मला सांगा, ही टोटल लाईन, इथून जी लाईन आहे, इथून जी लाईन आहे, ही किती आहे? 22 आहे. मग त्यातलं 10 निघून गेलं, त्यातलं 10 निघून गेलं, 10 निघून गेलं, राहिले किती? 12. मग ही जी इथून जी लाईन आहे ती किती असेल? 12 असेल. मग आपल्याला एक्झॅक्ट काढायचं काय आहे? ही काय झाली? उंची. आपल्याला कर्ण काढायचा आहे. मग ही किती असेल? 5 असेल. ही किती असेल? 12. तर आपल्याला कर्ण काढायचा आहे, कर्ण. मग कर्ण काढताना आपण काय करतोय? दोघांच्या वर्गांची बेरीज 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग किती? 25. 5चा वर्ग किती? 25. बेरीज केली तर 169 आणि हे वर्गमुळाच्या बाहेर आलं तर 13. किती येते? 13 मेरा 7. ठीक आहे, 13 13 13. बघा, 13 आणि कोणत्या दिशेला असेल? आग्नेयाला असेल. आता दिशा लिहून घेतोय तू. बरोबर आहे की नाही? हा, किंवा आपल्याला जर त्रिकूट पाठ असेल तर एक त्रिकूट येतोय, तो म्हणजे 5 12 13चा त्रिकूट येतोय. जर आपला त्रिकूट पाठ असता तर आपल्याला एवढं वेळ गेलं नसतं. समजा, असा प्रश्न आहे. उत्तर किती आहे? कोणती उत्तर येते? पुढचं बघ. तीन संख्यांची बेरीज 90 आहे. आहा, पहिली संख्या दुसरीच्या 3/4 व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट, तर तिसरी संख्या पहिली संख्येपेक्षा कितीने मोठी असेल? सांग बा कितीने. वर्धा चालक पोलीस भरती 2019. तू म्हणशील सगळं वर्धाच घेतलेलं. बा, जे लाईनीमध्ये सिरियल मध्ये भेटले ते घेतलेले आहेत. पण प्रश्न बघ कसा आहे. बरोबर, तू याच्यावर जाऊ नको, पण प्रश्न बघ कसा आहे. ठीक आहे, या प्रश्नामध्ये अडचण येते, एवढं मात्र नक्की. पाय आता कसं सोडवायचं. आता ज्यांनी बॅच केली त्याला माहिती मी कसं कम्पेअर करतो. चाची चे असल्यावर कसं करतो. बघा, त्यांनी काय म्हणलं? पहिली संख्या दुसरीच्या. बरोबर आहे. पहिली संख्या दुसरीच्या आणि दुसरी संख्या तिसरीच्या. दोनदा कोण आलं? दुसरी संख्या. दोनदा कोण आली? दुसरी संख्या. मग मी दुसरी संख्याला मध्ये घेतलं. इकडे 1 घ्या, 3 घ्या, काही फरक नाही. इकडे 3 घेतलं तरी चालतं. इकडे काय घेतली? 3 घेतली. आता काय म्हणलं? पहिली संख्या दुसरीच्या. च्या कोणासोबत? 2 सोबत. च्या दुसरीच्या. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट. बघा, जिकडे बाणाचं टोक तिकडे अंशामधली संख्या, जिकडे डॉट तिकडे छेदामधली संख्या. परत त्यांनी काय म्हणलं? दुसरी संख्या तिसरीच्या. तिसरीच्या. च्या कोणासोबत? तिसरीच्या. किती पट? 9/8 पट. 9/8 पट. बाणाचं टोक इकडे आहे म्हणजे इथं 9 येतील आणि इथं किती येतील? 8 येतील. हे काय झालं? आपली कब्जा पद्धत. काय झाली आपली कब्जा पद्धत? कब्जा पद्धत शिकले नसेल तर तुम्ही काहीच शिकले नाही. इकडे 9, इकडं 4. 9 त्रिक 27, 9 चोक 36 आणि 8 चोक 32. याला भाग जातो का? नाही जात. भाग जातो का? जात नाहीये. बरोबर आहे. मग आता मला सांगा, यांची जर बेरीज केली तर 27, 36 आणि 32 यांची बेरीज होते 95. किती होते? 95. पण आपल्याला बेरीज किती दिली रे दादा? दादा, आपल्याला बेरीज किती दिली रे? 190. किती दिली? 190. किती पट आहे? 2 पट. 9 5 9 1 5 5 5 10 1 9 2 18 आणि 1 19. किती पट? 2 पट. आता पोरं काय करतात? याची ती पट करतात, याची तेवढी पट करतात आणि मग फरक घेतात. येड्यावर आपल्याला सरळ सरळ त्यांनी विचारलेलं आहे. त्यांनी म्हणली तिसरी संख्या. तिसरी संख्या कुठं आहे माझी? इथं आहे. बरोबर आहे. परत त्यांनी काय म्हणली? पहिली संख्या. पहिली संख्या कुठे आहे माझी? इथं आहे. बरोबर आहे. ही संख्या कितीने मोठी आहे? म्हणजे तिसरी संख्या पहिली संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? मग यांच्यामधलाच फरक घ्या. 27 मधून 32 वजा करा. काय म्हणलं? 27 मधून 32 वजा करा. फरक कितीचा येतो? 5चा. मग 5 न राहता 5 ची किती पट करायची? 2 पट. म्हणजे ती संख्या मधला कितीने मोठी असेल? 10 ने मोठी असेल. सांगा, यापेक्षा सोपं काय असेल? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 का असेल तुमचं योग्य उत्तर असणार
आहे. ठीक आहे, समजलं? पुढे जाऊ. पुढचा प्रश्न पुढे बघा. दुकानामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते. पैसे रोखीने दिले असता तर अतिरिक्त 12% सूट देण्यात येते. एक वस्तूची मूळ किंमत 250 रुपये आहे, तर रोखीने पैसे दिल्यास ती वस्तू किती रुपयाला भेटेल? एकदम सिंपल प्रश्न आहे बघा. याचे ऑप्शन नाहीयेत, काय नाहीत, ऑप्शन नाहीत. मग काय करायचं सर, ऑप्शन नाही येत तर काय नाही करायचं, बरोबर आहे. हा, त्याला एकदम डिटेल मध्ये सोडवायचं. काय म्हणते 10%. शेकडेवारी आपण कसं शिकवलंय, असं टक्के द्यायचं आणि याला डायरेक्ट 1/10 लिहायचं. कसं लिहायचं ते तुझा अभ्यास तुला करावा लागेल. ठीक आहे, 12% आहे, 12%, बरोबर आहे, 12%. मग किती लिहायचं, 3/25. कसं झालं, झालं असं कसं, कसं झालं, टक्के उडवलं, छेदामध्ये 100 घेतले, त्याला काय केलं, खाली वरी काय दिलं, भाग दिलेला आहे. काय दिलेला आहे, भाग दिलेला आहे. मग त्यांनी काय म्हणलं, 10% सूट दिली, 12% सूट दिली, म्हणजे दोन्ही पण सूट दिलेली आहे. मग मूळ किंमत समजा 10 रुपये होती, त्यावर 1 रुपया सूट दिली, 9 रुपये झाली. मूळ किंमत 25 रुपये होती, त्यावर 3 सूट दिली, म्हणजे 22 रुपये झाली, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये तिरकस भाग जात असेल तर देऊ शकता रे दादा तुम्ही. बघा इथं दोन्ही भाग देतो, बे एके बे, बे एके बे आणि बे पंचे 10. 25 पाचा 125 असे आणि अकरून 9 99. म्हणजे ती वस्तू किती रुपयाची होती, 125 रुपये. त्यांनी 2 सूट दिले म्हणून ती कितीला झाली, 99 रुपयाला. कितीला झाली, 99 रुपयाला. मग 125 नसून उदाहरणार्थ तिची खरेदी किंमत किती दिली, 250. किती पट आहे, 2 पट. मग ही पण 99 ना, आता 99 ची 2 पट, 9 के 9 9 2 18, 9 के 9 9 2 18 आणि 1 19, 198 रुपये. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 198 रुपये. याला म्हणतात रेशो मेथड आणि ही आपण डेव्हलप केलेली सध्या महाराष्ट्रात. आलं का लक्षात? चल पुढचा प्रश्न वर्गात चालेल. काय म्हणते बघा, एक क्रमिका दिलेली विसंगत संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. आता तुम्हाला म्हणलं होतं की बा थोडे बुद्धिमत्तेचे पण एखादा प्रश्न टाकू शकतो मी, एक दोनदा प्रश्न. आलं लक्षात? बघा हे सिरीज वाईजचा प्रश्न आहे. ठीक आहे, मग सिरीजचा प्रश्न आहे तर तो कसा आहे तो बघा. बघा आता जर मी एकाड एक संख्यांचा विचार केला, बरोबर आहे, एकाड एक संख्यांचा विचार केला तर बघा 2 आहे, 4 आहे, 3.5, 6.5 आणि त्यांनी काय म्हणलं आहे, या विसंगत पर्याय निवडा. म्हणजे याच्यापैकी एक संख्या चुकीचा आहे, याच्यापैकी एक संख्या काय आहे, चुकीची आहे. तर कोणती? जर बघा मी या दोघांचा विचार केला, 2 आणि 3.5, तर याच्यामध्ये 1.5 प्लस केलेला आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये परत मी 1.5 प्लस केलं, 3 आणि 1 4 आणि हे 5 5 10, म्हणजे हे झालं 5, अगदी बरोबर. याच्यामध्ये 1.5 प्लस केला तर 5 6.5, याच्यामध्ये मी 1.5 प्लस केला तर 6 7 आणि हे 8 आलेलं आहे, बरोबर आहे, 8 आलेले आहे. म्हणजे ही सिरीज बघा, ही सिरीज बघा, 3.5 माझा बरोबर आहे, मग हा एक पर्याय कट झाला. ठीक आहे, त्यानंतर बघा 0.5 पण बरोबर आहे, म्हणजे हा एक पर्याय कट झालेले. माझ्याकडे राहिले फक्त 2 पर्याय. राहिले काय, 2 पर्याय, म्हणजे जो चुकीचा आहे तो आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे, माझ्याकडे राहिले किती, 2 पर्याय. मग या दोघांपैकी एक काय असेल, उत्तर असणार आहे. या दोघांपैकी काय असणार आहे, एक उत्तर असणार आहे. मग आता आपण ह्या दोघांचा कम्पेअर केला, आता आपण ह्या 4 आणि 6चा कम्पेअर करू. बघा 4 5 6, म्हणजे याच्यामध्ये 2.5 प्लस केले तर 6.5 येतात, बरोबर आहे. याच्यामध्ये 2.5 प्लस केले, बरोबर आहे, बघा 6 7 8 9. परत याच्यामध्ये मी 2.5 प्लस केले तर 9 10 11, 11.5 पाहिजे, इथं किती आलं, 12.5. किती आलं, 12.5. इथं ऍक्च्युली पाहिजे किती होते बघा, 9 10 11, इथं पाहिजे होते 11.5. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊ बघा, अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट आहे. अरे वा, 4 वर्षापूर्वी क चे वय अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. 4 वर्षानंतर अ चे वय 31 असेल तर ब आणि क यांची आजचे वय किती? वर्धात चालक पोलीस भरती 2019 लाच विचारलेला प्रश्न आणि खूप पोरं याच्यामध्ये काय झाली, कम्पूज झालेली आहे. कसं करायचं सर, ही पट आली का आमची सगळी विल्हेवाट लागून जाते म्हणे. काय, ही पट आली का आमची सर्व विल्हेवाट लागून जाते. कैसे करेंगे सर, करेंगे भाई, कैसे तो करेंगे. ठीक आहे, मला सांगा त्यांनी काय म्हणलं बघा, आपण इथं लाईन धरायची. काय धरायचं बघा, 4 वर्षानंतर अ चे वय 31 असेल, 4 वर्षानंतर जर 4 नंतर 4 नंतर नंतर अ चे वय
अ चे वय 31 असेल, 31, मग आजचे वय काय असतील, आजचे वय काय असतील, याच्यामधून 4 वजा करणार, बरोबर आहे. मग आले किती आजचे वय 27. कोणाचं? एचं वय. एचं आजचं वय किती आलं रे दादा? 27. ठीक आहे. मग एचं आजचं वय 27 आलं. पुढे त्यांनी काय म्हणलं बघा, आता पहिल्या लाईनीकडे. अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट आहे, बरोबर. बघा, अ आणि ब, बाणाची पद्धत मी याला म्हणतो. अ चे वय ब च्या वयाच्या तिप्पट आहे, बरोबर आहे. तिप्पट आहे, मग याच्या छेदामध्ये काही नसतो म्हणजे एक असतो, नाही तर तू म्हणशील मग बाणाचं टोक इकडे आलं, इथं 3, इथे काय असेल 1, बरोबर आहे. त्यांनी काय म्हणलं बघा, अ चे वय किती आले? 27. मग 3 नसून किती आलं? 27. मग 3 नवे 27. मग ब च किती होईल? याची 9 पट केली तर ब च वय किती होणार आहे? 9. अ च किती आहे? 27 आहे. ब च किती होणार आहे? 9 होणार आहे. ठीक आहे. पण मला सांगा, आता पुढे त्यांनी काय म्हणलं, तर अ च्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. क चे वय अ च्या 4 वर्षापूर्वी, बघा इथे दिले, 4 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी क च वय अ च्या वयाची कम्पेअर कोणाला केलं? अ च. मला सांगा, अ च 4 वर्षापूर्वीचं वय काढावे लागते. आजचं 27 आहे, 4 पूर्वीचं किती होतील? बघा, 27 मधून 4 वजा केले किती होतील? 23. किती होणार आहेत? 23 होणार आहे. किती होणार आहे? 23 होणार आहे. बघा, आता त्यांनी काय म्हणलं बघा, क च वय अ च्या वयाच्या, बरोबर. मी इथं अ लिहिलं आणि इथं क लिहिलं, बरोबर आहे. इथं अ लिहिलं, इथं क लिहिलं. अ च वय क च्या वयाच्या किती पट आहे? दुप्पट आहे. दुप्पट आहे म्हणजे हा 2 असेल तर हा किती असेल? 1 असेल. मग मला सांगा, क च वय अ च्या वयाच्या, अरे अ सोबत च्या आहे, अ सोबत च्या आहे. ठीक आहे, आपण चुकीचं कम्पेअर केलं. अ सोबत च्या आहे. अ च्या वयाच्या तिप्पट आहे. मग दुप्पट असेल, सॉरी, दुप्पट असेल, दुप्पट आहे. मग हा 2 असेल तर हा किती असेल? 1. 1 नसून उदाहरणात किती दिलं? 23 दिलं. किती पट असेल? 23 पट असेल. मग याची सुद्धा किती पट करावं लागेल? 23 पट. तिने किती? 3 दोन्ही 6, बेके बे दोन्ही 4, 46. पण त्यांनी काय विचारलं, ब आणि क चे आजचे वय किती? बरं, ब चे वय किती असणार आहेत? 9 असणार आहेत. किती असणार आहेत? 9. म्हणजे 2 पर्याय आहेत. पण आपल्याला क च आजचं वय, मला सांगा, हा रेशो कधीचा आहे? 4 पूर्वीचा आहे. कधीचा आहे? 4 पूर्वीचा आहे. याच्यामध्ये 4 प्लस करा, किती आलं? 50 वर्ष, 50 वर्ष, 50 वर्ष. मग याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. समजलं असेल प्रत्येकाला, प्रत्येक व्ह्युअर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व कन्सेप्ट कुठं आहेत ते पण शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे बघा. चला, हे होते आजके 10 कदम. भाऊ, प्रश्न कसे काढलेत आणि प्रश्न कसे आहेत हे कमेंट मध्ये जरूर सांग. ठीक आहे. हा ऍप्लिकेशन आहे विश्वास अकॅडमी. ऍप सर्च केलं, प्ले स्टोअरला भेटेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे. जर तरी पण नाही भेटलं तर हा नंबर आहे 7738777666. यावर मेसेज कर, तुला भेटेल. आणि आपल्या ऍपवर फ्री कोर्स आहे, बरोबर आहे. फ्री कोर्स दिलेला आहे, त्याच्यामध्ये टोटल 28 टॉपिक आहे. फ्री कोर्स मध्ये तुला बघता येईल. ठीक आहे, चालेल. हे आहे ते. तर हे जे तुला म्हणलं कन्सेप्ट कुठं आहेत, काय आहेत, तर हा आपला कोर्स आहे. याच्यामध्ये टोटल 35 टॉपिक झालेले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रात कोणताही शिक्षक दाखव त्यांनी एवढे टॉपिक तुला गणितामध्ये शिकवले. भाऊ, 10 का दमच आहे. हा, अजून याच्यामध्ये 1-2 टॉपिक ऍड होतील. ठीक आहे. टोटल 8 महिने, 6 महिने बॅच चालली. आपली लाईव्ह बॅच असते भाऊ वर्षातून एकदाच, पर काम फिट. 6 महिने बॅच चालली. पोरांना विचार कधी त्याच्यावर होईल. आता पोरांना व्हिडिओ कॉल केला, आता रिझल्ट येईल तेव्हा पोरं स्वतः सांगतील कसं होती बॅच, काय नाही ते तुला स्वतःच सांगतील. चालेल. तर हे होतं लेक्चर. लेक्चर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बाकी तुमची इच्छा आहे ही सिरीज चालू ठेवायची की नाही, तुम्हीच कमेंट मध्ये सांगायचं. आज थांबतो आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, गुड बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, अँड 10 कदम कैसा है जरूर बता. थँक्यू.